शरद पवारांनी गणबोटे आणि जगदाळेंच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। यावेळी कुटुंबियांनी हल्ल्यावेळची मन सुन्न करणारी कहाणी त्यांच्या समोर मांडली। पाहूया। माझ्या वडिलांवर 3 बुलेट्स फायर झाला, एक डोक्यात झाली, एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छातीजवळ झाली आणि एक कानापासून टच होऊन गेली होती। मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या। सगळ्यांनी आम्ही टिकल्या पटापटा काढून टाकल्या आणि अल्लाहू अकबर जोर जोरात म्हणायला सुरुवात केली। तोंडावर इकडे तिकडे गोळ्या झाडल्या, जागल्या जागीच ते पण गेले। पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीची ही आपबीती ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। सांत्वन करण्यासाठी गेलेल्या शरद पवारांच्या समोर या माऊलींनी आपली करुण कहाणी सांगितली। शरद पवारांना घडलेला सगळा प्रकार सांगितला। पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या 6 जणांचा जीव गेला। त्यात पुण्यातले 2 होते, संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे। बुधवारी पहाटे जगदाळे आणि गणबोटेंचं पार्थिव पुण्यात पोहोचलं आणि अश्रूंचा बांध फुटला। संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे खास मित्र। दोन्हीही कुटुंब काश्मीरला सहलीसाठी गेली होती, पण कुटुंबाच्या डोळ्यादेखत दहशतवाद्यांनी या दोघांनाही गोळ्या झाडल्या। माझ्या वडिलांवर 3 बुलेट्स फायर झाला, एक डोक्यात झाली, एक त्यांच्या खांद्याच्या पार्टला म्हणजे छातीजवळ झाली आणि एक कानापासून टच होऊन गेली होती, पण ती लागलीच होती, म्हणजे डीप कट होता तो। माझे वडील हे एकमेव आधार माझ्या फॅमिलीचा होते, एकमेव कमवणारे व्यक्ती ज्यांच्यावर आमचं पूर्ण घर चालू होतं, ते आता नाही आहेत। म्हणजे ही गोष्ट आम्हाला पचतच नाहीये। मला अजूनही, मी माझ्या वडिलांचा अंत्यविधी आज सकाळी करून आले, तर मला अजूनही विश्वास नाही बसत आहे की मी त्यांना अग्नी दिलाय। मी हे कधीच नाही विसरू शकत की माझ्या डोळ्यासमोर माझ्या वडिलांना, माझ्या काकांना गोळ्या मारल्या गेल्या। खूप क्रूरतेने तो सगळा प्रकार घडला। अशी जी माणसं करतात ती माणसं नाहीच आहेत, ती राक्षस आहेत। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं सांगितलेलं वास्तवही भीषण होतं। ए चौधरी, इकडे ये म्हटले, तुला ते नमाज पढ़ता येतो का, आमचं करता येतं का म्हटले। मी सगळ्यांनी आम्ही टिकल्या पटापटा काढून टाकल्या आणि अल्लाहू अकबर जोर जोरात म्हणायला सुरुवात केली। नाही, तो म्हटला मी मुलींना आणि बायकांना आम्ही मारलं अशी अफवा पसरली तुमच्या लोकांनी, जा आता जाऊन सांगा मोदीला। ज्याच्याबरोबर आम्ही वरती गेलतो घोडेवाल्याबरोबर, तो परत आम्हाला तिथं घ्यायला आला। आम्ही तोपर्यंत थोड्या रस्त्यापर्यंत पोहोचलो होतो। खूप, ते मुस्लिमच होता पण तो खूप चांगला होता। त्याने आम्हाला घोड्यावर धरून बसवला, अगदी ताई घाबरू नका म्हणजे हिंदीमध्येच बोलला तो, आणि आम्हाला खाली घेऊन गेला। आणि आमचा जो ड्रायव्हर होता, आम्ही स्टार्टिंगला केला होता, तो पण मुस्लिम होता, पण त्यांनी पण शेवटपर्यंत आम्हाला एअरपोर्ट पर्यंत पोहोचवण्यापर्यंत साथ दिली। वैकुंठ स्मशानभूमीत गणबोटे आणि जगदाळेंवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पुणेकर मोठ्या संख्येने जमले। त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेल्या संकटाचं वर्णन करायला शब्दही थिटे पडतील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। काश्मीरच्या पहलगाम मधला भ्याड हल्ला हा फक्त पर्यटकांवर झालेला हल्ला नव्हता,
तर तो देश